मस्त कलंदर, कलंदर मस्त कलंदर, तू ही मेरे दिल के अंदर वे सजना वे सजना वे सजना। कलंदर मस्त कलंदर, कलंदर मस्त कलंदर, तू ही मेरे दिल के अंदर वे सजना वे सजना वे सजना। मन साथ समंदर डोल गया जो तू आंखों से बोल गया। हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। तर मी इथे पार्टिसिपेट केलेला आहे मिसेस रायगडमध्ये। तर आता मी इथे लोकेशनमध्ये पोचलेली आहे आणि इथे हा प्रोग्राम आहे पेठ चिंचपाडा इथे आहे आणि अनिकेत साळवी सरांचा बंगला आहे, तिथे मी पोचलेली आहे आणि सगळे कंटेस्टंट इथे आलेले आहेत हे बघा आणि सगळ्यांशी आम्ही बोललेले आहोत, सगळे फ्रेंड्स झालेले आहेत हे बघा, इकडे सगळे बसलेले आहेत। हाय ऑल ऑफ यू, हाय। आणि इकडे आहेत कोरिओग्राफर जयेश पाटील सर। हॅलो, हाय सर, गुड मॉर्निंग। येस, मस्त गुड मॉर्निंग। आपण सुरुवात केलेली आहे, येस, पण आता थोडं आपण ब्रेकफास्ट करायला जाऊया आणि त्याच्यानंतर परत प्रॅक्टिस करूया। येस येस येस, ओके, बाय 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 करा, बाय। आणि सर तुमचं नाव काय? निखिल। ओके, निखिल बाचन। ओके, निखिल पांचाळ। सगळ्यांनी नावं सांगा प्लीज, पटापट सगळ्यांनी नावं सांगा। आम्ही ना सगळे चांगले फ्रेंड्स झालेले आहोत। हिचं नाव आहे हेमलता आणि हिला पण हेमाच बोलतात आणि मला पण हेमाच बोलतात। आणि हेमलता, तू कुठून आहेस? मी घाटकोपरवरून। ओके, अजून? मी जयेश। ओके, जयेश पाटील सर, तुम्ही कुठे स्टे? मी अलिबागला राहतो, प्रॉपर अलिबागचा आहे। ओके, उज्ज्वला रामटेके। ओके, आणि कुठून आलीस? पनवेलवरून। आणखी ही आहे सुधा। कुठून आली? पनवेल। आणखीन सगळ्यांनी इंट्रो करा प्लीज। हाय, माझं नाव भारती आहे, मी पवईवरून आली, मुंबई। अच्छा, आणखीन अजून कोण राहिलंय? तू? ती हिंदीमध्ये बोलते। कोणी काय? यूपी से। यूपी। क्या नाम है तुम्हारा? निधि। ओके, निधी। अजून ही आणि शमिका अलिबाग वरून आलीस। आणि ही आहे नागोटण्याची, तुझं नाव काय? पूजा। आम्ही सगळ्या खूप चांगल्या फ्रेंड्स झालेले आहोत, लगेच आम्ही फ्रेंड्स झालोय आणि आमची थोडीशी प्रॅक्टिस झाली आणि आता आम्ही चाललोय जेवायला। आम्हाला खूप भूक लागलेली आहे। आणि आहे छोटा मी मास्टर रायगड आराध्य कामते। चला चला जेवायला, चला जाऊया। इथे खाली आलेले आहोत, आमची प्रॅक्टिस झालेली आहे आणि लंचसाठी आम्ही इथे खाली आलेले आहोत। आणि इथे आहेत जयेश पाटील सर, कोरिओग्राफर। आराध्य, हँडवॉश केलं? हँडवॉश कर, फास्ट नको करू, थोडंसं एकदम थोडं हँडवॉश, थोडंसं घे, बस 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 बस। हाताने जेवणार आहेस? व्हेरी गुड। हे घे अँकरची।
किती एज आहे? तुझं एज किती आहे? माझं एज किती वाटतंय? जेवायला आलेले आहोत आणि इकडे सगळ्या जणी जेवण वाढून घेत आहेत. सेल्फ सर्व्हिस आहे. तर आता आम्ही इथे जेवायला बसलेले आहोत आणि जेवणामध्ये आहे भेंडी मसाला, लोणचं, मिरची नाही आहे, सॉरी. माझ्या फ्रेंड्स मला हसतात. इकडे जेवायला बसल्यात त्या मला हसतात. चपाती, पापड, डाळ, भात, भेंडी मसाला आणि लोणचं. आणि इकडे बसलेले जयेश पाटील सर. सर जेवण कसं आहे? एकदम छान, मस्त. आणि ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणी बसलेल्या तिकडे. केली का सुरुवात? कसं आहे जेवण? जेवण कसं आहे? चला आता आम्ही जेवण घेतो. ओके. एडिट तू स्वतः करतेस की कसं टाकतेस तू व्हिडिओ? जेवण झालेलं आहे आणि आता इथे बसलेले आहोत. कसं होतं जेवण? मस्त होतं ना. भेंडी मसाला होती आणि आता जरा आम्हाला झोप आलेली. पापड, लोणचं. हां, भेंडी मसाला, चपाती, डाळ, भात, लोणचं, पापड. आता इथे टाइमपास करतो, नंतर परत प्रॅक्टिसला जायचं. तर फ्रेंड्स, मी आलेली आहे इकडे पेंट फेस्टिवलला. मिसेस रायगडमध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे मी. आणि आता चहाचा टाईम झालेला आहे आणि माझ्यासोबत आहे पूजा. हाय. तर आम्ही सगळ्या मिसेस रायगड प्रॅक्टिस करून थकलो, जेवलो आणि आराम केला आणि आता चहासाठी खाली कॅन्टीनमध्ये आलेले आहोत. कसं वाटतंय तुला पूजा? एकदम भारी. पूजा पण नागोठणीमधली आहे. तर खूप मस्त वाटतं इकडे. ॲक्च्युली फ्रेश खूप वाटतं आहे. रोज ते घरातली कामं, घर, बाहेर पडल्यावर थोडं बरं वाटतं. आणि नवीन मैत्रिणी मिळाल्यात. एकदम चांगली गोष्ट म्हणजे नवीन मैत्रिणी मिळालेल्या आहेत आम्हाला सगळ्यांना. आणि हे आहे अनिकेत बंगला आहे, तिथे आम्ही आलेले आहोत. राजेंद्र साळवी सर आहेत. कॅन्टीन. हां, त्याचं हे कॅन्टीन आहे. आणि हे पेंट फेस्टिवलचं सगळं ऑर्गनायझेशन आहे जे केलेलं आहे ते राजेंद्र साळवी सरांनी केलेलं आहे. आणि तिकडे आम्ही पार्टिसिपेट केलेलं आहे मिसेस रायगडमध्ये. माझी चहा थंड होते. चांगलं आहे चहा. सकाळी येऊन कांदे पोहे ब्रेकफास्ट केला. नंतर मग आम्ही एकटीच पहिली आली होती 10 वाजता. 10चं टाईम होतं आणि मग नंतर या सगळ्या आल्यात. खूप मस्त वाटतंय. खूप फ्रेश वातावरण आहे इकडे. तर चला आता मी नंतर बोलते तुमच्याशी. इकडे सगळ्या आराम करतायत, सगळ्या झोपलेल्या आहेत अजून. आराध्याला मी घेऊन आली होती, हो ना आराध्या? आणि आराध्या पण झोपला होता, आत्ता उठला. फ्रेश आहे ना तू आता? फ्रेश झाला ना? आराध्याला नुसता फोन पाहिजे असतो. आणि इकडे या दोघी गप्पा मारत बसल्यात. हाय. कसं वाटलं इकडे येऊन? खूप छान वाटतंय. मस्त ना? आता कुठे, आता काय करायचं आपण? आता जाऊया ना फेस्टिवल बघायला. जायचं? हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तर आता सकाळ झालेली आहे आणि आम्ही सगळ्या उठलेले आहोत. आता ब्रेकफास्ट करत आहोत. पुरी भाजी खातोय आम्ही. या तुम्ही. काय नाश्त्याला? पुरी भाजी. तर काल आम्ही गेलो होतो पेंट फेस्टिवलला, फेस्टिवल बघण्यासाठी. तर सगळ्याजणी गेला होतात ना? हो. आम्ही सगळ्याजणी गेलो होतो पेंट फेस्टिवलला. डान्सचा प्रोग्राम बघून आलो आम्ही. आणि त्यानंतर थकलो होतो प्रॅक्टिस करून दिवसभर. आणि मग झोपलो, जेवलो आणि झोपलो. आणि आता सकाळी सगळ्याजणी उठलोय आणि ब्रेकफास्ट करायला आलेल्या आहोत. आणि आता आमची परत प्रॅक्टिस चालू होईल. आज परत दिवसभर प्रॅक्टिस चालू होईल आणि परत आम्ही थकून झोपून जाणार आहोत. तसं बाय फ्रेंड्स. आता आम्ही नाश्ता करत आहोत. बाय. अरे मोठ्याने बोला की बाय.
हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आज आहे कॉम्पिटिशनचा दिवस. तर आज आम्ही सकाळी 6 वाजता जिथे पेंट फेस्टिवल आहे तिथे स्टेजवर प्रॅक्टिससाठी गेलो होतो आणि आता सगळ्याजणी प्रॅक्टिस करून आलेले आहोत. तर चला आता नंतर संध्याकाळी लवकर रेडी व्हायला सुरुवात करायची आहे. इथे आराध्य पण आहे माझ्यासोबत. हो ना आराध्य, गुड मॉर्निंग बोल. मोठ्याने बोलायचं. आणि आराध्य मामाकडे गेला होता, त्याचा मामा इथेच राहतो. दीदी घेऊन गेली होती त्याला मँगो होमला आणि तो बिस्किटसोबत खेळलेला पण आहे. हो ना, बिस्किट म्हणजे आमचा लॅब्राडॉग. तर आवडलं तुला? इकडे मजा येते ना. तर सो बाय फ्रेंड्स, आता आम्ही भेटू संध्याकाळी जेव्हा कॉम्पिटिशन चालू होईल तेव्हा. तू येणार ना बघायला? बाय. ही आहे माझी न्यू फ्रेंड. हाय, नाव सांग. शमिका. शमिका शेट्टी. काय? तर ही आहे माझी न्यू फ्रेंड शमिका, नॉट शेट्टी. तर तुला कसं वाटलं का इकडे? खूप मस्त मस्त मजा येते ना. आणि असं वाटतंय आम्हाला ना, असं वाटतंय की आम्ही कॉलेजच्या फ्रेंड्स आहोत आणि पिकनिकसाठी आलेले आहोत इकडे. तर एवढ्या वर्षानंतर बाहेर पडल्यानंतर एवढी मस्त खूप एन्जॉय केलं आम्ही ॲक्च्युली, खूप म्हणजे खूपच. आणि ह्या सगळ्या जणी आहेत ना, एकच दिवसात एवढ्या सगळ्या जणी क्लोज झाल्यात ना, खूप जवळच्या फ्रेंड्स असं वाटतंय. हो ना, नक्कीच. चला आता आम्ही संध्याकाळी लवकर लवकर रेडी होणार आहोत. आज आहे कॉम्पिटिशन. बाय बाय. तर आज आहे कॉम्पिटिशन आणि मग तुला कसं वाटतंय? खूप भारी वाटते. थोडंसं टेन्शन पण आहे. अरे ते इकडे मागे मागे. तर बेस्ट खूप म्हणजे खूप भीती वाटते. फर्स्ट टाईम ह्याच्यामध्ये मी फॅशन शोमध्ये उतरलेली आहे. तर खूप टेन्शन आहे ॲक्च्युली. म्हणजे असं वाटत होतं की काहीतरी करावं आयुष्यामध्ये, म्हणजे चेंज काहीतरी पाहिजे. मध्ये मध्ये येऊ नको, मागे ये. तर त्यासाठी आम्ही पार्टिसिपेट केलेलं आहे आणि आम्ही सगळ्या फ्रेंड्स झालेले आहोत. नवीन फ्रेंड्स मिळालेत. खूप मजा केली आम्ही, खूप मजा केली. ॲक्च्युली हे कॉम्पिटिशन तर राहिलं बाजूलाच, पण मजा आम्ही खूप वेगळीच मजा केली. हो हो ना. छान छान नवीन नवीन मैत्रिणी घेऊन जातोय आणि आम्ही लाईफ टाईम मैत्रिणी राहूच आता. सुंदरी सखे साजनी सुंदरी
पहिला राऊंड ट्रेडिशनल राऊंड. लगेच पहिला राऊंड जायचं. सर्व काही स्वररंग टेंटच्या माध्यमातून कलंदर मस्त कलंदर तू ही मेरे दिल के अंदर में सजना वे सजना वे सजना. कलंदर मस्त कलंदर कलंदर मस्त कलंदर तू ही मेरे दिल के अंदर में सजना वे सजना वे सजना. हो गया जो आंखों से
Your question, please. हॅलो, तुमचा क्वेश्चन आहे एकत्र कुटुंब पद्धतीबद्दल तुमचं मत काय? येस. ओके. एकत्र कुटुंब पद्धती यासाठी चांगलं आहे की आपण समाजामध्ये कितीही बाहेर जातो पण आपल्यामध्ये घरामध्ये जो एकत्रपणा आहे तो बाहेर तसा एकत्रपणा मिळणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक बळ असतं, एकीचं बळ असतं आणि त्याचबरोबर मोठ्यांचे संस्कार, आजी आजोबा यांचे संस्कार आपल्या मुलांवरती केले जातात. त्यामुळे एकत्र कुटुंब पद्धती ही खूपच चांगलं आहे. थँक्यू सो मच. युअर प्लेस कंटेस्टंट नंबर 3. स्पर्धकांनी आणि ज्युरीज तुम्ही सुद्धा स्वागत आहे तुमचं. तुम्ही मंचावरती या, आपण खाली बसू नका. सर्व ज्युरीज स्टेजवर या. आपण सर्व ज्युरीज आपण स्टेजवर यावं. ओके. सो मला वाटतं निकाल पोहोचलेला आहे आमच्यापर्यंत आणि आमचे मित्र भिडे आम्हाला लवकरात लवकर हा निकाल हँडओव्हर करतील. कौस्तुभजी, माझं नाव प्रीती निर्मळ आहे आणि मी मागच्या वर्षीची फर्स्ट रनर अप आहे मिसेस रायगडची. आणि सरांना खरंच, सालवी सरांना खरंच थँक्स बोलते. मला या कार्यक्रमामध्ये सहभाग केला आणि मी आज ज्युरी म्हणून इथे आले. खरंच मला खूप छान वाटलं. जे मानांकन आहे ते आहे बेस्ट कॅटवॉक. ते देण्यासाठी मी मंचावरती निमंत्रित करतो आहे तक्षशिला चौघडवाड म्हणे प्रांजळ गांगोडे यांना विनंती आहे. व्यासपीठाच्या मध्ये होणे बक्षीस या ठिकाणी द्यायचं. बेस्ट कॅटवॉक आणि बेस्ट कॅटवॉक यासाठी ज्या विजेत्या ठरलेल्या आहेत त्या स्पर्धक क्रमांक 6 आहेत. जोरदाराने आपलं स्वागत केलं जातं. बेस्ट कॅटवॉक या कॅटेगरीमध्ये आपल्याला सन्मानित केलं जाते. बेस्ट कॅटवॉक उज्ज्वला रामटेके पनवेलवरून आले आहेत. त्या बेस्ट कॅटवॉक स्पर्धक क्रमांक 6. आपल्याला आता वॉक फार घेता येणार नाहीये, त्यामुळे फोटो झाल्यानंतर आपण नंतर म्यूट मध्ये आपण वॉक किंवा जे इतर गोष्टी येतात घेऊ. तेव्हा सर्व आलेल्या पाहुण्यांना विनंती आहे की आपण फक्त त्यांना फेलिसिट करा. जेवढ्या लवकर होईल तेवढं. आचारसंहिता आहे, वेळ मर्यादा आहे. गोज टू contestant number 8. तृतीय क्रमांकावरती ज्यांना यश संपादन केलं. एनी गेसेस? आता नंबर्स फार कमी राहिलेले आहेत. तिसऱ्या क्रमांकाचं 7 मुंबईचे 7 मुंबई 7 कंटेस्टंट नंबर 7
7. सेकंड रनर तृतीय क्रमांक आपण याला म्हणतो त्यांना सन्मानित करण्यात येते. दोन स्पर्धक दूर आहोत आपण या कार्यक्रमात विजयी होण्यासाठी. असलेले दोन स्पर्धक नेमके कोण असणार आहेत? आता उरले आहेत ते 3 आणि त्यातून 2 आपल्याला मिळणार विजेते. तृतीय पारितोषिक म्हणजे सेकंड रनर अप म्हणून यांना सन्मानित करण्यात येते. स्पर्धक क्रमांक 7. पारितोषिकाचे विजेत्यांना सन्मानित करण्यासाठी मी निमंत्रित करतो आहे निशा साळवे मॅडम, अक्षता सावंत आणि अनिकेत साळवे यांना. किती त्याच्यामध्ये यायचं? अनिकेत साळवे, अक्षता सावंत आणि निशा साळवे यांना त्या व्यासपीठामध्ये यायचं आहे. आणि फर्स्ट रनर अप आपण डिक्लेअर करतो या ठिकाणी. फर्स्ट रनर अप आजच्या स्पर्धेच्या 2 जणी राहिल्यात. आता जरा जोरदार आवाज आला पाहिजे. 2च जणी राहिल्यात. कोण आहेत? सेकंड रनर अप goes to contestant number. First runner up goes to contestant number 5. फर्स्ट रनर अप मुंबईची स्पर्धक फर्स्ट रनर अप त्यांना मिळालेला आहे. आणि अजून 2 स्पर्धक आहेत. पण तत्पूर्वी एक महत्वाचा स्पेशल सन्मान या स्पर्धक क्रमांक 10. आपण सर्वांनी जरा जोरदार टाळ्या या सत्कारासाठी द्यायच्या आहेत. आपण बसून शांत राहू नका प्लीज. टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. मी मिसेस रायगडची विजेती घोषित करण्यासाठी पारितोषिक देण्यासाठी आमंत्रित करतो शर्मिला पाटील मॅडम आणि भारती साळवे मॅडम यांना. त्यांनी व्यासपीठाच्या मध्ये यायचं आहे. आणि राजेंद्र साळवी सर, शर्मिला पाटील मॅडम आणि भारती साळवे मॅडम यांना विनंती आहे की त्यांनी पारितोषिक या ठिकाणी द्यायचंय. आता मला वाटत नाही की विजेती घोषित करावी, कारण सुनील पाटील केलेलं आहे त्यामुळे विजेती सगळ्यात शेवटी मागे उरलेली आहे. बट इट्स ऑनर टू अनाउन्स आज ही 16 वर्षांनंतर सातत्यानं स्वररंगाच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणारी स्पर्धा, ज्याच्या 16व्या वर्षाच्या 2024 या वर्षाच्या सौभाग्यवती म्हणजे मिसेस रायगड या स्पर्धेच्या विजेत्या ठरल्या आहेत. स्पर्धक क्रमांक जोरात स्वागत झालं पाहिजे त्याचं. 2 विजेती मिसेस रायगड 2024 हेमांगी कामते नागोटने आमंत्रित करतो सन्मानित करण्यासाठी शर्मिला पाटील मॅडम, भारती साळवे मॅडम आणि राजेंद्र साळवे यांनी या ठिकाणी व्यासपीठावर यायचं. सुनील पाटील सर सुद्धा त्यांनी विनंती व्यासपीठाच्या मध्ये यायचं आहे. सर्वांना विनंती आहे की फोटोसाठी नंतर पुढे यायचं आहे. विजेत्यांचं अभिनंदन आणि ज्यांना यश मिळालं त्यांचे मनापासून अभिनंदन. पुन्हा एकदा प्रायोजकांसाठी मनापासून आभार. मुख्य प्रायोजक पटेल ज्वेलर्स, डोलवी आणि मीडिया पार्टनर स्वभारत आणि मराठीचे मनापासून आभार. पुन्हा एकदा विजेत्यांचं अभिनंदन. खूप खूप आभार प्रेक्षकांचे. आपल्याला पुढील कार्यक्रमासाठी सुद्धा निमंत्रण. थँक्यू सो मच. उद्या या ठिकाणी वैयक्तिक नृत्य स्पर्धा 13 वर्षाखालील 13 वर्षावरील संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. पुन्हा भेटूया उद्या. तोपर्यंत शुभरात्री. फोटोसाठी थांबायचं 2 मिनिटं. आम्ही थोडा पुढे उजेड जास्त उजेड
फोटो काढते की व्हिडिओ? व्हिडिओ ब्लॉग ब्लॉग हो ब्लॉग, म्हणजे आता नवीन एक ब्लॉग बघायला भेटेल पुन्हा एकदा. हाय फ्रेंड्स, मी झालेली आहे मिसेस रायगडची विनर. सबस्क्राईब करा चॅनलला. काय वेळा वाजवल्या एवढं बोलल्या दिसणार त्यांच्या तुम्ही. चॅनलचं नाव आहे हेमांगी ब्लॉग. सबस्क्राईब करा हो. आम्ही पण नागोठण्याचे आहोत. कोण कुठे खाता? तो लांब आहे. फोटो काढ. अरे तुमचा कॅमेरा म्हणून आहे ना. आलो आलो. त्यांचा ब्लॉग आहे की सिंगल. अरे पूर्वी तू मी व्लॉग करते, व्हिडिओ काढते. इकडे बघे. बघा माझे मिस्टर मला पाठवत नव्हते आणि नंबर मारला. मग हे पण ब्लॉग मध्ये दिलो. इकडे बघा ना. तेव्हाच बोललेली फोटो काढ. तू ये म्हणजे तू ये. मला आवडलं वाटतं. आई मोठी आईचा फोन आलाय. पप्पांनी सांगितलं वाटतं. आईचा कॉल. चालू आहे. काय अर्धर ना आमचा एक बाबू बस की आता आम्ही उद्यापर्यंत होईल ना. काय म्हणताय तुमची बहीण? हाय फ्रेंड्स, मी खूप खुश आहे ॲक्च्युली, कारण आय एम द विनर आणि मी आहे या वर्षीची मिसेस रायगड 2024. आणि मेकअप बघा किती केला आहे, लेन्स लावलेले आहेत. तर मला सुरुवातीला व्हिडिओ करता नाही आले, तर आय एम सो सॉरी. तर मला काहीच बोलता नाही आलं, कारण 3 वाजल्यापासून आम्ही तयारीला लागलो होतो सगळ्याजणी आणि मी विनर झालेली आहे. तर मला खूप 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 खुशी वाटते की मी विनर झालेली आहे. आणि मला तिकडे स्टेजवर पण नाही व्हिडिओ ब्लॉग बनवता आला. आता काय सांगू तुम्हाला, खूप खुश आहे मी. आणि काहीच नाही बोलता येते मला. चला बाय फ्रेंड्स, गुड नाईट. मी अजून जेवलेली नाही आहे, तर आता मी जेवणार आहे. चला आता मी जाते जेवायला. बाय, गुड नाईट. तर फ्रेंड्स, आता मी जेवून घेते आणि मला खूप आनंद होतो. मी मिसेस रायगडची विनर झालेली आहे. आणि बाबू, तुला कसं वाटतंय? हरलीस? मी हरली? हां, हरली ना मी, पण तू जिंकलास. हां बाबू, तू जिंकलास. पण माझ्या बाबूने मला खूप सपोर्ट केला म्हणून मी जिंकली. आणि ही ट्रॉफी मी माझ्या बाबूला देणार. हो ना बाबू? त्याचा मला खूप सपोर्ट आहे. हो ना? नेहमी माझ्यासोबत असतो.
तर बाय फ्रेंड्स, गुड नाईट.